तथा पालकमंत्री सातारा जिल्हा आणि उपस्थित सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत। हा क्षण सोन्याचा, हा क्षण गौरवाचा, हा सोहळा आनंदाचा। आपल्या प्राणांची बाजी लावली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून प्राणांची आहुती दिली। या ठिकाणी सदिच्छा भेट आणि शुभेच्छा देत आहेत। देशाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा या जिल्ह्यामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये देश सेवा करण्यासाठी सैन्य भरती मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामध्ये सुद्धा वेगळं त्या ठिकाणी काम या जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी त्यामुळे त्यांची आठवण करणं इथं मी समजतो। अनेक जण या सर्व कालखंडामध्ये बरेच जण शहीद झाले, त्यांचं स्मरण आम्ही त्या ठिकाणी करतो। विशेषतः आपण बघतो की गेले 1.5 वर्ष सर्व जगावर राज्यावर फार मोठं कोरोना संकट आहे आणि या कोरोनाच्या संकटामध्ये हा स्वातंत्र्य या ठिकाणी साजरा होतो आणि दुसरं संकट जुलैच्या 21-22 दरम्यान या ठिकाणी आलं आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा पश्चिम भाग, त्यामध्ये पाटण तालुका, महाबळेश्वर तालुका, वाई तालुका आणि साताराचा काही भाग, या भागामध्ये प्रचंड असा पाऊस पडला। पाऊस सर्व भागामध्ये पडला, परंतु विशेषतः या सर्व परिसरामध्ये पाऊस पडला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी डोंगर घसरल्या, लँडस्लाइडिंग मोठ्या प्रमाणात झालं, जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली, शेतीत नुकसान झालं, शासकीय मालमत्तेत नुकसान झालं, महावितरणाचे नुकसान झालं, असं प्रचंड नुकसान झालं। त्या काळामध्ये सुद्धा प्रशासनाने योग्य दक्षता घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। आपण त्या ठिकाणी निसर्गाचा अडथळा असताना सुद्धा चांगल्या प्रकारचं काम प्रशासनाने या ठिकाणी करण्यात आलं आणि जे 46 व्यक्ती आपल्यातून निघून गेल्या या पुराच्या परिस्थितीमध्ये, त्यांना सुद्धा शासनाच्या वतीनं 5 लाख रुपयाची तातडीची मदत ही त्या ठिकाणी देण्यात आली। त्याचप्रमाणे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या नावानं जी अपघात विमा आहे, शेतकरी अपघात विमा, त्याचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाला आपण सूचना दिल्या आहेत। तेही काम त्या ठिकाणी सुरू आहे। त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। तब्बल 7.5 लाख शहीदांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य आपणास मिळालेलं आहे। स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं
घरदार, बायका, मुलं सगळं पणाला लावलं, स्वतःच्या आयुष्याची पोळी केली, तेव्हा कुठे स्वातंत्र्य आपणाला मिळालेलं आहे. आपण त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करूया, त्यांच्यापुढे आपण नतमस्तक होऊया. मित्रांनो, 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिल्लीमध्ये घटनासभेमध्ये भारताचे पहिले नियोजित पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या जगप्रसिद्ध भाषणाची सुरुवात करताना असं म्हटलं होतं की पुष्कळ वर्षापूर्वी आम्ही नीतीशी करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. मध्यरात्रीचे टोले पडल्यानंतर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल आणि स्वातंत्र्यप्राप्ती होईल. जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचं, एका युगाचा शेवट होत असतानाचं आणि पिचलेलं राष्ट्र स्वतःचा उद्धार करतानाचं असं क्षण इतिहासात खूप कमी वेळा येतात आणि या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणं योग्य ठरेल. अशा प्रकारे त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली होती. संबंध जग झोपलेलं असताना आपण स्वातंत्र्य मिळवलं, त्यावर आता जवळजवळ 74 वर्षे पूर्ण झालेली आहेत. हा 75वा स्वातंत्र्य दिन आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण काय साध्य केलं असा प्रश्न हल्ली अनेकदा विचारला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे अत्यंत आधुनिकतावादी, सर्वस्तरीय प्रगतीवादी विचारांचे नेते होते. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण हेही खूप दूरदृष्टीचे असे मुख्यमंत्री होते. ह्या दोघांनी घालून दिलेल्या वाटेनं आपण मार्गक्रमण करत आहोत. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशभर खूप मोठमोठे प्रकल्प उभे राहिले. छोट्या छोट्या उद्योगांची बलशाली साम्राज्य निर्माण झालेले आहेत. वीज आली, रस्ते, महामार्ग निर्माण झाले आणि देशव्यापी वाहतुकीचे एक जाळं निर्माण झालेलं आहे, जाळं विणलं गेलेलं आहे. भाकरा नानगल असो किंवा कोयना धरण असो, अशा प्रकारची अवाढव्य अशी जलप्रकल्प या काळामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. राजकीय राजधानीबरोबरच आर्थिक आणि औद्योगिक राजधान्यासुद्धा भरभराटीला आलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या क्रांत्या आपण बघितलेल्या आहेत. हरित क्रांती असो, धवल क्रांती असो, नव्वदोत्तर काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये झालेली क्रांती असो, नोटबंदी आहे, GST आलेला आहे आणि आता इतक्या सगळ्या क्रांत्या होऊन गेल्यानंतरचं चित्र काय आहे हा विचार करण्याचा मुद्दा आहे. एक देश म्हणून आपण नकाशावर अस्तित्वात असलो तरी आपल्या याच एका देशामध्ये कितीतरी छोटे छोटे देश दिसत आहेत. गरीब, श्रीमंत, महाश्रीमंत, मागास, सवर्ण, आदिवासी हे छोटे छोटे देश एका मोठ्या देशामध्ये सामावले गेलेले आहेत. त्यातील प्रत्येक वर्गाचं कायदे, प्रथा, परंपरा प्रचंड वेगवेगळे आहेत. पूर्वीपासून आपण त्याला विविधतेतली एकता म्हणत आलेलो आहोत, परंतु ह्या एकतेला कुठेतरी तडा जातो अशा प्रकारच्या बाबीही आपण दररोज समाज माध्यमावर पाहत आहोत. जात हा जो काय प्रकार आहे तो पूर्वी सामाजिक आधार म्हणून वापरला जात होता आणि आता सध्या आपण बघतो ती एक केवळ विषवल्ली म्हणून उरलेली आहे. संपर्कात गेलं की माणूस निव्वळ विखारी होतो अशी ती विषवल्ली झालेली आहे. प्रत्येक जातीचा एक अभेद्य किल्ला तयार झालेला आपल्याला बघतो. म्हणजेच भेदविरहित समाजाच्या निर्मितीसाठी झटलेल्या सगळ्याच महापुरुषांचा, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर
तर म्हणजे यांच्या विचारांचा हा घोर अपमान असा म्हणावं लागेल. परंतु याची जाणीवसुद्धा आपल्याला फारशी झालेली सध्या दिसत नाही. उलट जातीसाठी खावी माती हीच उक्ती दिवसेंदिवस सशक्त झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. या जाती धर्माच्या भिंती अधिकाधिक भयावह आणि चिरेबंदी झालेल्या आहेत. वर्तमानामध्ये राहणं साफ ना कबूल करून लोक ऐतिहासिक विभूतींना दिमतीला घेऊन आपला भूतकाळ किती उज्ज्वल होता, भूतकाळ किती दिव्य होता हेच अगदी रेटून समाजाला सांगताना दिसत आहे. आपण म्हणतोय विज्ञानाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे असा आपण जेव्हा सतत घोष करतो, परंतु आपल्या गावागावात विज्ञान प्रशिक्षण शिबिरं भरायला हवी होती ती होत नाहीत. आणि त्याऐवजी आपण भंपक महाराजांचे बाबांचे दर्शन सोहळे आयोजित करण्यामध्ये मशगूल राहिलेलो आहोत. ही शोकांतिका आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांनी जे आपलं बलिदान दिलेलं होतं ते आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी एवढ्या दिवसापुरतंच मर्यादित ठेवलेलं आहे. स्वातंत्र्याची 74 संपली तरीही झेंडे रस्त्यावर टाकू नका हे सांगायची वेळ अजूनही आपल्याला येते. हा झेंडा रस्त्यावर पडू नये, जमिनीवर पडू नये म्हणून लोकांनी गोळ्या झेललेल्या आहेत, त्यांनी मरण पत्करले आहे. त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्टला उपस्थित राहण्याची सक्ती करावी लागते. उपस्थित नाही राहिला तर कारवाई केली जाईल अशी धमकी द्यावी लागते. यातच सर्व काय आलं. 15 ऑगस्टला लागून सुट्टी पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते, म्हणजे पिकनिकला जाता येईल अशा प्रकारची त्यांची धारणा झालेली आहे. आणि हे कुठंतरी बदलण्याची गरज निर्माण झालेली आहे. एकतर बहुसंख्य लोकांना व्यक्ती स्वातंत्र्याची गरज वाटत नाही, कारण गुन्हेगारसुद्धा तुरुंगातून निवडून येतो आपण बघतो आहोत. गुन्हेगार तुरुंगात असतानाही जनता पारतंत्र्यात असल्यासारखी जर मतदान करत असेल तर आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय आहे ते अजूनही कळलेलं नाही असे तुम्हाला नमूद केलं पाहिजे. काही द्रष्ट्या माणसांची भर दिवसा हत्या होते. सिनेमा नाटक किंवा पत्रकारिता यातून आपली मतं स्पष्ट मांडू इच्छिणाऱ्या मांडू पाहणाऱ्या लेखक कलाकारांच्यावर हल्ले होतात हे आपण बघतो. एक मोठा तरुण वर्ग कष्ट करतो आणि भविष्य घडवण्याच्या काळामध्ये मोर्चे काढून रस्त्यावर उतरतो. भर रस्त्यावर अनेक निर्भया आपली अब्रू आणि आपला जीव गमावतात. मेरा भारत महान असं पाठीमागे लिहिलेल्या हजारो ट्रक गाड्या, लेनची शिस्त आपल्यासाठी नाहीच या अढळ निष्ठेवर गाड्या चालवतात. अनेक शेतकरी आत्महत्या करतात. हे आजचं वास्तव आहे. आपल्या बापजाद्यांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव आपल्यात फार कमी राहिलेली असं मला वाटतं. आम्ही केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशीच देशभक्त राहतो. देशभक्तीच्या नावानं हजारो टन मिठाई फस्त करतो, कुठेतरी एन्जॉय करायला जातो, धमाल करायला जातो. एवढ्यावरच आमच्या जीवनातील स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व संपतंय. फार तर सोशल मीडियावर देशभक्तीचं मेसेज पुढे पुढे आपण फॉरवर्ड करत राहतो किंवा जास्तीत जास्त मोबाईलच्या आपल्या DPवर तिरंगा लावतो. अशा प्रकारचं चित्र सध्या आपल्याला दिसून येतं. खरं म्हणजे आपल्याला अभिमान वाटावा असा इतिहास आपल्याला आपसुकच परंपरेने मिळालेला आहे. पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेसुद्धा तिरंगा बघताना भरून यावेत यासाठी आपण काय करत आहोत हा विचारसुद्धा आपण करायला पाहिजे. हा विचार हे वर्तन जर आपण करत नसू तर याहून कोणताही मोठा देशद्रोह नाही असं इथं मला म्हणावं लागेल. आपण बघतो आहोत की ग्रामीण भागातले सगळे प्रश्न जे 74 वर्षापूर्वी होते त्यापेक्षा तीव्र झालेले आहेत. काही जिल्ह्यांचा भागाचा अपवाद वगळता ज्या गोष्टी पूर्वी घडत होत्या त्याच अजूनही आहेत.
सिंचन प्रकल्प असो, जलसाधारण असो, जलसंसाधन असो, त्या गोष्टी चालू आहेत. शिवार कोरडी पडलेली आहेत. काही भागाचा अपवाद वगळला, मी मगाशी सांगितलं तसं, की दुष्काळ हा नेहमीचाच आहे. शिवारच नाही, माणसांची मनंसुद्धा रखरखीत झालेली आहेत. हे बऱ्याच उदाहरणावरून आपण बघत असतो दररोज. 19 मार्च 1986ची घटना मला इथं सांगावी लागेल. साहेबराव करपे या माणसानं त्या दिवशी संबंध कुटुंबासहित आत्महत्या केली. भूदान चळवळीचे प्रणेते विनोबांच्या पवनार आश्रमात जाऊन त्यांनी आपली पत्नी आणि 4 मुलांच्यासह त्यांनी आपले जीव दान करून टाकले. नापिकी, दुष्काळ, कर्ज फेडण्याची, वीज बिल न भरण्याची क्षमता, ही सुसाईड नोटमध्ये नोंदवलेली काही कारणं आहेत. काही इतरही कारणं असतील, परंतु आपल्या बायका पोरांसह जीव देऊन टाकताना त्यांच्या मनात काय भावना आल्या असतील. जिथं आपण जन्मलो, जिथं राबलो, घाम गाळला, त्याच भूमीमध्ये, त्याच गावामध्ये आपले सगळे आधार संपलेले आहेत. माणसांनी गजबजलेल्या भोवतालामध्ये कुणीच आपलं नाही, ही भावना केवढी जीवघेणी असेल. करपेंच्या आत्महत्येनंतर आजवर लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आलेल्या अदृश्य गोळ्यांनी त्याच्या शरीराची छळणी झाली आणि त्याला आपलं बलिदान दिलं. अवघं 20 वर्षाचं वय होतं त्याचं. 2 वर्षापूर्वी, म्हणजे 18-19 वर्षाच्या वय असताना कितीतरी कोवळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात आलेल्या होत्या. आई, वडील, भाऊ, बहिणी, शाळा, मित्र, गाव, शिवार. पण सैनिक झाल्याबरोबर एका कवडीमोल गोळीनं बिचारा मरून गेला. त्या सैन्यात तो काही सुखासुखी गेला नसेल. गरजा असतात, दारिद्र्य असतं, घर चालवायची जबाबदारी अचानक खांद्यावर पडलेली असते, कोवळ्या खांद्यावर पडलेली असते. आणि 18-19 वर्षाचा हा पोरगा सैन्यात जाऊन मृत्युमुखी पडतो, देशासाठी आपलं बलिदान करतो. परंतु त्याच वेळेमध्ये, त्याच काळामध्ये त्याचं जेव्हा मरणाचं वृत्त येत होतं, त्या दिवशी एका नटानं मात्र हरीण मारल्याच्या खटल्याचा निकाल लागलेला होता. आणि त्याने कोणत्या रंगाची जीन घातलेली होती, जेलमध्ये तो कशावर झोपला, त्यानं रात्र कशी काढली, त्याला कोण कोण भेटायला गेलं, हे 2-3 दिवस टी व्हीवर दाखवतं. म्हणजे देशकार्याच्या खातर एक कोवळापूर मरून गेल्याचं दुःख 5-10 मिनिटच टी व्हीवर दाखवलं. ही शोकांतिका आहे. हा प्रकार केवळ माध्यमातच नव्हे, तर या देशातल्या समस्त प्रजेचं चारित्र्य, त्यांचा पसंतीक्रम केवढा उथळ आहे, बटबटीत आहे, हे दाखवून देणार आहे. कारण प्रजेला जे आवडतं तेच माध्यमात दाखवलं जात असतं, हे आपण लक्षात घ्यायला. मित्रांनो, हे सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक अधःपतन बघूनच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाबाई पाटील त्यांनी 3-4 वर्षापूर्वी BBC-ला एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्या बोलल्या होत्या. जे काही त्या बोलल्या ते ऐकून आपल्याला मुळीच आश्चर्य वाटणार नाही. त्या म्हणाल्या होत्या की गोऱ्यांना घालवलं आणि आपण काळ्यांना आणलं, आमचं चुकलंच झालं. खुर्च्याच जाळायला पाहिजे होत्या आणि मग खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. म्हणजे आपण कुठेतरी विचार करण्यासाठी ही गोष्ट आहे आत्ताच्या काळामध्ये. परंतु मित्रांनो, हे काहीही असेल तरी आपण आशावादी नेहमीच राहिलं पाहिजे. आपण अनेक आपले सर्व बांधव भारतीय आपल्या प्रत्येक चुकीचं खापर आपण देशावर फोडतो. कामावर जायला उशीर झाला तरी या देशातल्या लोकसंख्येपासूनची कारणं सांगतो आपण. खेळात पदक मिळालं नाही किंवा कमी मिळाली, मुलाला मार्क कमी मिळाले तरी आपण देशाला नावे ठेवतो. जो पहिल्या अटेम्प्टमध्ये एका झटक्यात 12वी पास होत नाही, तो सुद्धा म्हणतो या देशाचं काही खरं नाही. तरीही
तरीही हा देश 15 ऑगस्टला एक वेगळा वाटतो. अंगावर शहारे येतात राष्ट्रगीत म्हणताना, छाती फुलून येते तिरंगा बघून, सोशल मीडियावर आलेला देशभक्तीचा पूर बघून आपल्याला अभिमान वाटतो. मात्र आपण बघतो व्हॉट्सअपवर आपापल्या जातींचे ग्रुप आहेत आणि त्या ग्रुपवर जर आपण पोस्ट बघितल्या तर आपल्याला भीती वाटेल. आधीची पाहणी धर्मामुळे झालेली होती, आता जातीमुळे होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण एक आपण लक्षात घ्यायला हवं, हे जे स्वातंत्र्य आहे ते या मातीला मिळालेलं आहे, जातीला नाही. शेकडो वर्षापूर्वी माती होती, जात नाही. आणि या मातीलाच आपण माता म्हणतो, हे लक्षात घ्या. वर्षभर वेगवेगळे झेंडे बघतो आपण, परंतु 15 ऑगस्टला मात्र सगळीकडे तिरंगाच दिसतो आणि हे बघून आपल्याला समाधान होतं. कारण या झेंड्यामध्येच आपल्याला एकत्र ठेवण्याची ताकद आहे. इथं उपस्थित सर्व विद्यार्थी, रयत सेवक यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. राज्यघटनेच्या अनुच्छेद 51अ पालनाची अपेक्षा आहे. राज्यघटनेतील तत्वांचा आदर करणं, एकात्मतेचं आणि बंधुभावाचं मूल्य जोपासणं, महिलांची प्रतिष्ठा जपणं, देशाच्या संमिश्र अशी आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीची योग्य ती जपणूक करणं, मानवतावाद अंगीकारणं आणि हिंसा टाळणं, अशी यापैकी काही मूलभूत कलमं आहेत, त्यामध्ये कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याचं पालन करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी, रयत सेवकांनी, विद्यार्थ्यांनी घ्यायला. शक्य आहे की आपण आपल्या मनात विचार येईल की मी एकटा काय करू शकतो किंवा आम्ही काय करू शकतो. हे जग, हा देश किती मोठा आहे आणि आम्ही तिथे कुठं पूर्ण. रवींद्रनाथ टागोरांची एक सुंदर कविता आहे. त्या कवितेचा आशय खूप वेगळा आहे. सूर्य अस्ताला जातो आहे आणि हा अस्ताला जाणारा सूर्य म्हणतोय की मी दिवसभर जळून प्रकाश दिलेला आहे, आता मी चाललो आहे, आता माझी जागा कोण घेईल, या पृथ्वीला प्रकाश कोण देईल. चंद्र आपला चेहरा काळा करून म्हणतो की मी तर येऊन जाऊन परप्रकाशी, मी काय करू शकतो. तारे म्हणतात आम्ही खूप छोटे आहोत प्रकाश देण्यासाठी, आम्ही फक्त लुकलुकू शकतो. चंद्र नाही म्हणतो, तारे तोंड काळे करतात, ग्रह नकार देतात. अशा वेळी एका झोपडीतला एक छोटासा दिवा म्हणतो, हे पिता मी खूप छोटा आहे, माझी शक्ती ती किती, पण माझ्या हृदयातलं तेल असेपर्यंत या अंधारलेल्या झोपडीचा हा कोनाडा मी जळत राहून कायम प्रकाशात ठेवेन. माझ्या मित्रांनो, आपलाही दिवा, आपल्या आयुष्यातला दिवा असाच आयुष्यभर देशासाठी जळत राहो. 75वें स्वतंत्र दिन के अवसर पर सभी भारतवासियों को छत्रपति शिवाजी कॉलेज एनसीसी की ओर से बहुत बहुत शुभकामनाएं. रयत शिक्षण संस्था के छत्रपति शिवाजी कॉलेज में आज राष्ट्र का स्वतंत्र दिन बड़े धूमधाम से मनाया गया. कोविड की वजह सोशल डिस्टेंसिंग और पूरी हिदायतें याद में रखकर ये प्रोग्राम मनाया गया. हर साल हम तरह तरह के ड्रिल और डेमो के माध्यम से स्वतंत्र दिन मनाते हैं. कैडेट की ओर से देश के शहीद जवानों को सलामी दी जाती है. आज पूरे देश में कोरोना का माहौल है, तो कोरोना से बचाव के लिए सभी भारतवासियों ने सोशल डिस्टेंसिंग, हैंड सैनिटाइज़र इसका इस्तेमाल करें और आने वाले दिनों में हमें कोरोना से आज़ादी मुक्ती करना है. 15 ऑगस्ट 2021 भारताला स्वातंत्र्य मिळून आज आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आज रयत शिक्षण संस्थेचं प्रथम महाविद्यालय असलेलं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कोविडशी संबंधित सर्व गाईडलाईन्सचं पालन करून सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर या सर्व बाबींचं पालन करून हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारला याच वर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत हे महाविद्यालय स्थापन होऊन. याबाबतसुद्धा महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. आजच्या या दिवशी सर्व मान्यवरांच्यातर्फे सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक आणि सेवक यांच्यातर्फे महापुरामध्ये ज्या गावांना या महापुराचा किंवा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेला आहे अशांना, त्याचप्रमाणे देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना अभिवादन करण्यात आलं. एक दो दस्त धड़कन का सुरकोर, 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7